तर आपण पाहतोय आरोपी म्हणतो तो माझा आवाज नाही असं सरकारी वकील यांचं म्हणणं आहे। नेमकं आज कोर्टात काय घडलंय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। कोरटकरच्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण झालेला आहे असं देखील सांगितलं जातंय। प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर कोर्टामध्ये आज हजर करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा आणि इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा हा कोरटकर जो आहे त्याला आता तेलंगणामधून अटक झालेली आहे आणि त्यानंतर त्याला सकाळी जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि आता कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। तब्बल 30 दिवसांचा कालावधी लागलेला आहे। तब्बल 30 दिवसांनंतर प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कोरटकर प्रकरणामध्ये 3 वकील खरं तर युक्तिवाद करत होते आणि या तीनही वकिलांचा युक्तिवाद संपलेला आहे। कोरटकरला किती दिवसांची कोठडी मिळते या संदर्भात देखील निकाल काही वेळातच लागणार आहे। कोरटकरच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत आणि आता कोर्टासमोर हजेरी सुद्धा कोरटकरची लावण्यात आलेली आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपीने मोबाईल मधला सुद्धा सर्व डेटा जो आहे तो डिलीट केलेला आहे आणि एकंदरीत जे विधान मी केलं त्यामध्ये आवाज माझा नाही असं सुद्धा आरोपीचे वकील म्हणतात। दुसरीकडे डेटा सुद्धा डिलीट केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे, अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे। कोरटकरने शिवरायांचा अपमान केलेला आहे। पोलिसांनी कोर्टामध्ये ही माहिती दिलेली आहे। मात्र कोरटकरने पत्नीच्या माध्यमातून मोबाईल दिला अशी देखील माहिती पोलिसांनी दिलेली आहे। कोल्हापूर कोर्टामध्ये कोरटकरने हजेरी लावलेली आहे आणि या हजेरी दरम्यान कोरटकरला घाम फुटला असल्याचं बघायला मिळालेलं आहे। आपण पाहतोय थोड्याच वेळात कोरटकरवरती निकाल जो आहे तो समोर येणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर कोर्टात इंद्रजित सावंत सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहतोय, ज्यांना धमकी कोरटकरने दिलेली होती आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर त्यांनी सुद्धा गुन्हा दाखल केलेला होता। या संदर्भात कोर्टाच्या बाहेरची या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय।